शेळ्या चारून आले होते आणि नाही ते माझं चालू होतं शाळू कापायचं काम. आता शाळू कापायला ना मला 6:30 पावणे 7 वाजले होते बरं का. पण शेतकऱ्याला जोपर्यंत दिवस आहे ना तोपर्यंत शेतकऱ्याचं कसं असतं, काम करतच राहतं माणूस, असं आहे. आता शेतकऱ्याचे कष्ट काय कोणाला दिसत नाही, पण आहे ना थोडे जरी बाजारभाव वाढले ना तर मीडियावाले लगेच वाढले बाजार 1 रुपया का भले वाढे ना, पण लगेच बाजार वाढले करत राहतात. आता इथे ना एक पार्सल आलं होतं. आता पार्सलच्या नादात माझी मॅगी थंड पडली होती. काय करावं, मला तर मॅगी थंड जर झाली ना तर अजिबात खाऊ वाटत नाही बरं का. आणि खूप दिवसातून मॅगी केली होती मी खाण्यासाठी, म्हणजे हॉटेलकडे केली होती. आता ही पार्सल सापडायला त्या पार्सलवाल्याला कमीत कमी 2-3 मिनटं गेले माझे. आता 2-3 मिनटं म्हणजे मॅगी थंड झाली आणि ती खाऊच वाटत नाही. पण आता काय करावं म्हटलं, इकडनं तिकडनं त्याला पार्सल कुठेतरी सापडलं आणि पार्सल सापडलं पण पेमेंटचा इश्यू झाला. आता म्हटलं जाऊ द्या, आपले जातील 10-15 रुपये एक्स्ट्रा, पण काय करावं, नंतर घेता येतील. पण कसं असतं, एकदा पुढच्याही कस्टमरने ऐकलं पाहिजे. आता हे कस्टमर वगैरे काय नव्हतं, शेजारी ना आमच्या नर्सरी आहे तिथे लेडीज आहेत आणि त्यांचं पार्सल होतं. त्या म्हटलं घेऊन ठेवा. म्हटलं चालेल. आता काय माणुसकी दाखवली पाहिजे थोडीफार कुठेतरी. आता त्यानंतर मॅगीसाठी ना चमचाच नव्हता माझ्याकडे. आता चमचा कसा विसरला माहीत नाही, माझे 2-3 चमचे असतात, पण आता ही लहान मुलासारखं खायचं काम